मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे संशयातून झालेल्या हल्ल्यात 27 वर्षीय युवराज अशोक व्यवहारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। ही घटना 15 जून रोजी मध्यरात्री 1:45 वाजण्याच्या सुमारास घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज व्यवहारे हे घरासमोरील पटांगणात झोपलेले असताना दत्ता पवार आणि प्रशांत शिंदे यांनी त्यांना उठवून जाब विचारला। तू आमच्या घरच्या पोरींची छेड काढतोस आणि आमच्या बायकांच्याही मागे लागला आहेस, असे म्हणत दोघांनी त्यांच्याशी वाद घातला। यावेळी प्रशांत शिंदे याने युवराज यांना पकडून ठेवले, तर दत्ता पवार याने चाकूने त्यांच्या छातीवर वार केला। गंभीर जखमी अवस्थेत युवराज यांनी आपल्या वडिलांकडे धाव घेतली। त्यांना प्रथम आष्टी आणि नंतर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी युवराज यांचे वडील अशोक व्यवहारे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दत्ता अण्णा पवार, प्रशांत शिंदे, अण्णा पवार आणि अंबिका अण्णा पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत।